कोणी उठावं आणि हिरो व्हावं। अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनी खरे मराठी चित्रपट गाजवले। तुम्ही पार वाट लावली आहे मराठी चित्रपटाची। या अशा कमेंट आहेत गोलीगत सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटाच्या खाली। पहिल्या दिवशी 24 लाख, दुसऱ्या दिवशी 24 लाख, तिसऱ्या दिवशी 19, तर चौथ्या दिवशी 14 लाख, पाचव्या दिवशी 17 लाख आणि सहाव्या दिवशी 9 लाख, तर सातव्या दिवशी फक्त 5 लाख। झापूक झुपूक या चित्रपटाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन जर विचार करायचा झाला तर 1.24 कोटी, 1,24,00,000 रुपये फक्त एवढं कलेक्शन झालंय आणि या चित्रपटाचं बजेट 5 करोड पर्यंत गेल्याची माहिती आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। गोलीगत सूरज चव्हाणचा झापूक झुपूक नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला। त्या अगोदर गोलीगत सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता होता। बिग बॉसच्या घरात गोलीगत सूरज चव्हाण असताना संपूर्ण महाराष्ट्रानं त्याला पाठिंबा दर्शवला, सपोर्ट केला। गरीबाचं पोरग खरं तर बिग बॉस पर्यंत पोहोचलंय या आशेनं गावाखेड्यातल्या सर्वसामान्य माणसानं सुद्धा झापूक झुपूकला खरं तर वोट केलं। गोलीगत सूरज चव्हाणला मताच्या माध्यमातून म्हणा कोणत्याही बाबतीत त्याला हरू दिलं नाही आणि बिग बॉसच्या शोची ट्रॉफी गोलीगत सूरज चव्हाणला मिळाली। तिथपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सपोर्ट केला। मात्र गोलीगत सूरज चव्हाणचा ज्यावेळेला झापूक झुपूक चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेला मात्र त्याच गोलीगत सूरज चव्हाणकडे सगळ्या महाराष्ट्रानं तोंड फिरवल्याचं पाहायला मिळतंय। त्याचा नवा कोरा चित्रपट खरं तर प्रदर्शित झालाय, मात्र चित्रपटाची जी कमाई आहे तर ती कमाई पाहिजे तशी नाहीये। अर्थात पहिल्या दिवशी प्रदर्शित झाल्या 24 लाख रुपयाच्या कलेक्शन या चित्रपटानं केला। दुसऱ्या दिवशी सुद्धा या चित्रपटानं 24 लाख रुपयाचा गल्ला कमवला। तिसऱ्या दिवशी हळूहळू कमाईमध्ये घट व्हायला लागली। तिसऱ्या दिवशी 19 लाख, चौथ्या दिवशी ही कमाई 14 लाखांवर आली। पाचव्या दिवशी पुन्हा कमाईत थोडी वाढ झाली 17 लाख, सहाव्या दिवशी तर ही कमाई 9 लाखापर्यंत येऊन पोहोचली आणि सातवा दिवस 5 लाख रुपये एवढं कलेक्शन फक्त या चित्रपटाचं आहे। झापूक झुपूक या चित्रपटाचं वर्ल्ड वाईड जर कलेक्शनचा विचार करायचा झाला तर 1,24,00,000 रुपये एवढे खरं तर कलेक्शन कमाई या चित्रपटाने केल्याचं पाहायला मिळतंय। या चित्रपटाला रेटिंग 10 पैकी 5 ची मिळालेली आहे। महाराष्ट्र टाइम नुसार 5 पैकी 3 ची रेटिंग याला दिलेली आहे। सूरज एका मंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो, तथापि त्याची योजना त्याला प्रेम आणि मैत्रीच्या एक अनपेक्षित सहवासावर घेऊन जाते आणि या सगळ्या गोष्टीची कथा या झापूक झुपूक चित्रपटामध्ये टाकली आहे। पण तरी सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे या चित्रपटाला घाई झाली, गडबड झाली, पैसे कमवण्याच्या नादात पटकन हा चित्रपट काढला गेला। झापूक झुपूक गोलीगत सूरज चव्हाणवरती काम करायला पाहिजे होतं, त्याला काही गोष्टी शिकवायला पाहिजे होत्या आणि त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असता तर लोकांनी लवकर मान्य केलं असतं। त्याचबरोबर एवढ्या लवकर हे ट्रॉफी जिंकली किंवा बिग बॉसचा विजेता झाला की लगेच त्याला लीड रोल खरं तर दिला आणि इथंच हा चित्रपट फसला असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे। कोणी उठावं आणि हिरो व्हावं अशा पद्धतीच्या कमेंट झापूक झुपूक या चित्रपटावरती आता केल्या जात आहेत। मंडळी, महाराष्ट्राच्या भूमीत एका बाजूला एका वेळी या गोलीगत सूरज चव्हाणला डोक्यावर घेणारा प्रेक्षक वर्ग तर दुसऱ्या बाजूला डोक्यावरनं खाली आदळणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहायला मिळतोय। तुमची मतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि गोलीगत सूरज चव्हाणचा हा सिनेमा का पडला असावा, तुमच्या मनातली नेमकी काय कारण आहेत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।